आज आपण अशा प्रकारचा बटवा बनवणार आहोत। हा बटवा वेल्वेटच्या कपड्यापासून बनवलेला आहे। आज आपण बटवा तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतंय ते पाहू। तर हे वेल्वेटचे 2 पीस मी रुंदीला 10 इंच आणि लांबीला 10 इंच असे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही डिझाईनवाले किंवा प्लेन जरी घेऊन त्याच्यावर डिझाईन केली तरी चालते। त्याच्यासाठी परत आपल्याला हे 2 अस्तरचे पीस लागणार आहेत आणि 2 स्पंजचे पीस लागणार आहेत। हे पण 10 इंच लांबी 10 इंच रुंदीचे असे। आणि बेसला हा फोम लागणार आहे आपल्याला एवढ्या रुंदीचा, जाड रुंदीचा। आणि त्या फोम्स खालच्या बेससाठी हे अस्तर आणि हे कापड, या वस्तू आपल्याला बटवा तयार करण्यासाठी लागणार आहे। तर चला आपण आता बटवा तयार करूया। हा बटव्याचा पीस हा सरळ बाजूला आहे, तर आपण हा पलटी करून दुसऱ्या बाजूला करून घ्यायचा आणि वरती पिको करून घ्यायचा आहे। इथं नाहीपेक्षा तुम्ही दुमडून शिलाई दिली तरी चालते। तर वरून आपण 1.5 इंच खाली, इथं 1.5 इंच खाली आपण अस्तर लावणार आहे। हे असं वर अस्तर टाकायचं आणि 1.5 इंचावर असं अस्तर ठेवायचं। वरून 1.5 इंच घ्यायचा, इथून वरून 1.5 इंच घ्यायचा आणि बरोबर 1.5 इंचावर आपण हे अस्तर ठेवायचं आहे। अस्तर पुढच्या बाजूला ठेवायचं आणि शिलाई द्यायची। आता अस्तर 1.5 इंचावर ठेवून आपण एक शिलाई देऊया। पण हे आता 1.5 इंचावर ही शिलाई दिलेली आहे। परत आपण याला दाब टीप द्यायची आहे। असं वरच्या बाजूनं दाब टीप द्यायची। हे अस्तर परत आपण सरळ करायचं आणि त्याच्यावर दाब टीप द्यायची। परत त्याच्याखाली 1 इंचावर आपण शिलाई द्यायची। या शिलाईच्या खाली 1 इंचावर शिलाई द्यायची। ही नॉट घालण्यासाठी शिलाई द्यायची असते। पहिल्या शिलाईपासून ह्या दाब टीपपासून आपण खाली आता 1 इंचावर खाली शिलाई देणार आहोत। ही शिलाई आपल्याला नॉट घालण्यासाठी द्यायची आहे।
अशा प्रकारे आपण 1.5 इंच खाली हे अस्तर घेऊन एक दाब टीप दिली, परत दुसरी टीप दिली, असे आपल्याला 2 टिपा द्यायच्या असतात. तर आपण आता इथं कपडा आणि अस्तर ह्याच्या दोन्हीच्या मध्ये स्पंज लावून घेणार आहोत. आपण आता अस्तरला जेव्हा ही दुसरी शिलाई देतो नॉटसाठी, त्याच्यानंतर आपल्याला या कपड्याच्या मध्ये आणि अस्तरच्या आणि कपड्याच्या मध्ये हा स्पंज ठेवायचा असा, आणि त्याच्यावर हे अस्तर घालायचं आणि दोन्ही बाजूनी टिपा द्यायच्या. दोन्ही कपड्याच्या मध्ये स्पंज बरोबर त्या मापाचा घालायचा आणि अशी उभी शिलाई ह्या बाजूला आणि ह्या बाजूला उभी शिलाई देऊन घ्यायची. या अस्तरच्या आणि कपड्याच्या मध्ये आपण हा स्पंज घालून शिलाई देऊन घेतलेली आहे. ह्या बाजूला एक शिलाई द्यायची कडेच्या इथं आणि ह्या बाजूला एक द्यायची आणि खालून पण इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर बरोबर त्या मापाचा हा स्पंज घालून घ्यायचा आहे. राहिलेलं कापड, एक्स्ट्रा राहिलेलं कापड स्पंज कट करून घ्यायचं, बरोबर लेवल करून घ्यायची चारी बाजूनी. तर हे असा आपला पीस तयार होतो. आता खालच्या बाजूनं पण आपण शिलाई मारून घेणार आहोत. हा पीस आपण तयार केलेला आहे. वरून 1.5 इंचावर शिलाई द्यायची, परत 1 इंचावर शिलाई द्यायची आणि खाली स्पंज या दोन्हीच्या मध्ये स्पंज घालून इथून वरून शिलाई तिन्ही बाजूला शिलाई देऊन घेणे, असं पूर्ण पीस तयार करून घ्यायचा आहे. तसंच हा मी दुसरा पण पीस तयार करून घेतलेला आहे. तर आपण हा दोन्हीही पीस एकावर एक बरोबर ठेवून कडेनी फक्त दोन्ही बाजूच्या कडेनी शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे. उलटी बाजू वरती घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. तर दुसऱ्या बाजूला शिलाई मारून घेऊया. दोन्हीही बाजूला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता खाली इथून आपण बेस तयार करून याला जोडून घ्यायचा आहे. आता बटव्याचा बेस कसा तयार करायचा ते बघू. हा फोम आहे, हा 2.5 इंच रुंद आहे आणि 7 इंच लांबीला आहे. 7 इंच लांब घ्यायचा आणि 2.5 इंच रुंद घ्यायचा आणि त्याच्यासाठी कापड आणि अस्तर ह्याच्या मापापेक्षा 1-1 इंचाने जास्त घ्यायचं, तर शिलाई मारताना कपडा कमी पडत नाही. आपण आता हे जोडून घेऊया. हा सरळ बाजून असा खाली ठेवायचा, उलटी बाजूवर ठेवायची, त्याच्यावर हा फोम ठेवायचा आणि त्याच्यावर हे अस्तर घालायचं आणि चारी बाजूने असं शिलाई मारून घ्यायचं. आपण आता शिलाई मारून घेणार आहोत. हा फोम काढून तुम्ही तिन्ही बाजूने अगोदर शिलाई मारून घेऊ शकता आणि मग
ह्या खालच्या बाजूनं फोम आत घालून ह्या बाजूने तुम्ही शिलाई मारू शकता. आता आपण तिन्ही बाजूनी शिलाई मारून घेऊया. तिन्ही बाजूने आपण शिलाई मारलेली आहे. आता याच्यामधून आपण फोम आत घालायचा आणि खालून आता शिलाई मारून घेऊया. बरोबर त्या मापात शिलाई मारून घ्यायची. राहिलेला कपडा कट करून टाकायचा. हा फोम दोन्ही कपड्याच्या मध्ये घालून चारही बाजूनी शिलाई आपण त्याला दिलेली आहे. शिलाई अगदी फोमच्या कडेने द्यायची आणि फिट्ट करून शिलाई मारून फिट्ट करून घ्यायचा. असं लूज सोडायचं नाही, तो हलला नाही आहे पाहिजे असा फिट्ट करायचा. आणि आपण आता जोडून घेऊया. हा बेस आपण तयार केलेला बटवा त्याला जोडून घ्यायचा. हा बेस मी लावून घेतलेला आहे. हा बेस लावताना काय करायचं की ही शिलाई आहे ना मधली बटव्याची, ती शिलाई आणि हा बेसचा बरोबर मध्य हे बरोबर आले पाहिजेत. बेसचा मध्य आणि शिलाई हे अशी बरोबर मध्ये धरून कोपऱ्यापासून शिलाई मारायला चालू करायची. परत ह्या कोपऱ्यापर्यंत येऊन अशी शिलाई मारत बरोबर कोपरे आपले कोपऱ्याला कोपरा हा जुळला पाहिजे. हे इथं पण हा मध्य आला पाहिजे. ह्या शिलाईचा मध्य आणि हा बेसचा मध्य हे बरोबर मध्य आला पाहिजे दोन्हीचा. आणि हा असा बेस आपण चारी बाजूनी शिलाई मारून घेऊन बेस लावून घ्यायचा आहे. आता आपण कसा आकार बटवायचा दिसतोय ते बघूया. कोपरे बरोबर जुळले पाहिजेत. बेसचा कोपरा आणि बटव्याचा कोपरा हा बरोबर आला पाहिजे. हे असा बटव्याचा खालचा भाग तयार झाला. हा बटवा आपला तयार झालेला आहे. याला आता आपण इथं नॉट लावायची आणि इथं बंद लावून घेऊया. बटव्यासाठी बंद तयार करायचा आहे. तर मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे. ती किती रुंद आहे ती बघूया. 4-4.5 इंच रुंद, 16.5 इंच लांब अशी आपण पट्टी घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी मी स्पंजेची पण पट्टी त्याच्यामध्ये घालण्यासाठी तयार करून घेतलेली आहे. तर आपण आता बंद तयार करायला घेऊया. तर हे असं मध्ये ही स्पंजची पट्टी ठेवायची. त्याच्यावर हे कापड असं आपण गुंडाळून असं त्याला गुंडाळी द्यायची. अगोदर इकडची बाजू दुमडायची आणि मग ही बाजू दुमडायची आणि ह्याच्यावरून आपण शिलाई द्यायची आहे.
हा बंद मी असा तयार करून घेतलेला आहे. तर आपण हा इथं बटव्याला असा आतल्या बाजूने इथं टीप मारून जोडून घ्यायचा आहे. ही मधली शिलाई आहे ना बटव्याची, त्याच्यावर हा बंद ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची. ह्या पण बाजूला असंच ठेवून आतल्या बाजूनं शिलाईवर हा बंद लावून घ्यायचा आहे. तर आपण हा बंद जोडून घेऊया. हा बटव्याला बंद लावून घेतलेला आहे. तर हा असा आपला बंद तयार झालेला आहे. आता आपण इथं नॉट लावायचे. नॉट लावण्यासाठी तुम्ही इथं असं अस्तर आणि कपड्याच्या मध्ये असं हे वरचा कपडा धरायचा आणि अस्तर खाली सोडायचं आणि इथून तुम्ही कात्रीने असा कट मारू शकता. पण मी इथं अगरबत्तीनं होल पाडणार आहे. तर तुम्ही कसं होल पाडायचं ते बघा. तर हा वेल्वेटचाच कपडा, फक्त वेल्वेटच्याच कपड्याला आपण होल पाडून घ्यायचा आहे. अस्तरला होल पाडायचं नाही. खाली कपडा असा चिमटीत धरायचा आणि असं गोल होल पाडायचा. असा होल पाडलेला आहे आपण. इकडं पण या बाजूला असंच कपडा असा चिमटीत घ्यायचा, अस्तर बाजूला करून असं आपण आधी छोटं होल पाडायचं आणि नंतर गोल करत जायचं ते. असं आपण चारही बाजूंना इथं पण तसाच होल पाडायचा आहे आणि ह्या बाजूला पण तुम्ही कात्रीनं सुद्धा होल तयार करू शकता. आता आपण त्याच्यासाठी मी ह्या 30-30 इंचाच्या 2 नॉट घेतलेल्या आहेत. तर त्या होल पाडून झाल्यावर आपण बटव्यात ह्या नॉट घालून घेणार आहोत. आपण आता चारही बाजूला होल पाडून घेतलेले आहेत. या होलमधून आपण नॉट घालायचे आहे. तर आता इथून ह्या बाजूनं नॉट घालून आपण ह्या होलमधनं नॉट बाहेर काढायचे. अशी गोल राऊंड करायचं आहे. नॉट ह्या बाजूनं नॉट घालायची आणि पलीकडच्या बाजूनं बाहेर काढायची. तर ह्याच बाजूच्या दुसऱ्या होलमधून आपण नॉट बाहेर काढलेली आहे. तर पलीकडच्या बाजूला जो हा होल आहे त्या होलमधून सुद्धा आपण ही नॉट बाहेर काढायची आहे. अशी चारही होलमधून आपल्याला नॉट बाहेर काढायची आहे. ह्या बाजून आपण नॉट घातलेली होती. आता दुसऱ्या बाजूच्या ह्या चौथ्या होलमधून आपण नॉट बाहेर काढलेली आहे. तशीच दुसरीही नॉट आपण अशीच बाहेर काढायचे. हे बरोबर लेवल करून घ्यायचं. या बाजूनं आपण नॉट घातलेली होती, फिरवून अशीच आपण नॉट दुसऱ्या बाजूच्या होलमधून अशी बाहेर काढलेली आहे. ज्या बाजूनं ह्या नॉट आलेल्या आहेत ह्या बाजूच्या दुसऱ्या बाजूला आपण इथून नॉट घालायला सुरुवात करायची आहे. तर ही पहिली नॉट आपली अशी दिसत आहे. इथून ह्या होलमधून आपण आता दुसरी नॉट बाहेर काढायची.
ह्या होलमधून आता ही नॉट आपली बाहेर आलेली आहे. तर आता ह्या पलीकडच्या दुसऱ्या होलमध्ये आपण ही नॉट घालायची. हे टोकं बाजूला करायची आणि याच्यातूनच आपण ही दुसरी नॉट घालायची. दुसऱ्या बाजूलाही ह्या नॉटची दोन्ही टोकं बरोबर येतात. ह्या नॉटची ही दोन्ही टोकं ह्या बाजूला आलेत आणि ह्या नॉटची ही दोन्ही टोकं ह्या बाजूला आले. तर ह्या दोन्ही टोकांची आपण लेवल करून बरोबर असं हे करून दुमडायचं आणि ह्याला आपण लटकन लावायचं आहे. दुमडून आपण जरीच्या दोऱ्यानं इथं हे घट्ट करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं आणि इथं लटकन लावायचं. नॉट घालून झाल्यावर नॉटची ही जी टोकं आहेत ही दुमडून असं जोडण्यासाठी आपल्याला हा जरीचा दोरा लागणार आहे. तर ह्या जरीच्या दोऱ्यानं आपण ह्या नॉटची टोकं अशी नॉटला जोडून घेणार आहोत. अशी दुमडून ही वरची टोकं आपल्याला वरती जोडून घ्यायची आहे. अशी फिट्ट एकदम ही टोकं जोडून घ्यायचे. टोकं सुटली नाही पाहिजेत नंतर. आता याच्या खाली आपण लटकन जोडून घेणार आहोत. ही लटकन मी तयार केलेलं आहे. हे लटकन या नॉटला आपण गाठ मारून घ्यायचं आहे. हे लटकन आपण आता गाठी दिलेल्या आहेत आणि लावलेलं आहे. ह्या बाजूला पण आपण लटकन लावून घेतलेलं आहे. बटव्यालाही मी लेस लावून घेतलेली आहे. तर हा बटवा आता पूर्ण झालेला आहे. हा बटवा तयार झालेला आहे. तुम्हीही तयार करू शकता.